नमस्कार, मी विद्या महादेव साठे, आपल्या शिशुविहार विद्याप्रसारक मंडळाची संस्थेचे अध्यक्ष आहे. दरवर्षी आपण आपल्या मुलांना 1ली ते 10वीच्या मुलांना एक ठराविक विषय देऊन त्याच्याकरता म्हणून आपण प्रदर्शनी भरवत असतो. यावर्षी आपण मुलांना विषय दिला होता टाकाऊतून टिकाऊ आणि इतिहास, आणि त्याकरता मुलांनी अतिशय परिश्रम घेऊन मुलांनी त्यांच्या पालकांनी पण आणि जो विषय दिलेला आहे त्याच्याकरता अतिशय उत्तम रीतीने वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवून आपल्या इथे त्या सगळ्यांनी मांडलेल्या आहेत आणि आपले पालक सुद्धा ते कौतुकाने. आणि हा उपक्रम आमचा दरवर्षी चालतो आणि दरवर्षी निरनिराळे विषय आपल्याला देण्यात येतात मुलांना आणि त्याप्रमाणे मुलांकडनं भरघोस प्रतिसाद मिळतो. त्याचप्रमाणे आपल्या शाळेला वेगवेगळ्या संस्था जोडलेल्या आहेत. त्याच्यापैकी एक ज्ञानप्रबोधिनी संस्था आहे. त्या संस्थेने 6वी आणि 7वीच्या मुलांचा प्रकल्प हा विषय त्यांना दिला होता आणि सर्वेक्षण प्रकल्प दिला होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार होते. प्रत्यक्ष मुलांनी जाऊन मुलाखती घ्यायचे, वेगवेगळे विषय होते. उदाहरणार्थ आपल्या बदलापूरपासून CST पर्यंत किती स्टेशन आहेत, रानमेवा आहे, त्याच्यानंतर इतिहास हा विषय त्यांना दिला होता वेगवेगळ्या विषयातनं. आणि त्या मुलांनी गट करून आणि त्यांनी मेंटॉर नेमले होते. त्या मेंटॉर इथे येऊन त्यांनी सगळं निरीक्षण करून त्या स्पर्धा घेतली, त्याच्यामधनं बक्षीस समारंभ केला. तो सुद्धा प्रकल्प आम्ही इथे मांडलेला आहे. आणि त्याच्यातनं सुद्धा पुढे हे जेव्हा युवक होतील आणि स्पर्धात्मक परीक्षा देतील त्याच्याकरता ह्या सगळ्याचा त्यांना निश्चितच, आणि सगळ्यात महत्त्वाचं लहानपणापासून मुलांमध्ये जे कलागुण असतात, जे लपलेले असतात, सुप्त असतात, ते या माध्यमातनं विशेष प्रकारे प्रगट होतात आणि दरवर्षीचा आपला हा उपक्रम चालतो. धन्यवाद. मी सहाय्यक प्राध्यापक अनिल तेलिंगे. आज मला या विद्यामंदिरमध्ये शिशुविहार विद्यामंदिरमध्ये एक प्रमुख पाहुणा म्हणून बोलवण्यात आलं आणि प्रकल्पाचं अवलोकन करण्याची संधी मला दिली. पाहायला गेलं तर 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम असे प्रकल्प बनवलेले आहेत. या प्रकल्पाची विभागणी 3 भागात केली. 1ली ते 3री या विद्यार्थ्यांमध्ये टाकाऊपासून टिकाऊ अप्रतिम वस्तू त्यांनी बनवलेल्या आहेत. टाकाऊपासून टिकाऊमध्ये त्यांनी आपल्या संगीतातील असणारी वाद्य आम्हाला दाखवली. विविध घराच्या प्रतिकृती आम्ही बघितल्या. शोभेच्या वस्तूसुद्धा आम्ही तिथे बघितल्या. म्हणजे आणि तिथे काहीतरी ज्ञान प्रबोधिनी या संस्थेच्या माध्यमातून पुढचा जो काही भाग बघितला तो म्हणजे संशोधनावरही त्यांनी भर दिलेला आहे. विद्यार्थ्यांनी एखादा व्यवसाय असेल, विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील रानमेवा असेल. एकतर प्रकल्प असा होता की आपल्या बदलापूरपासून ते CST छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्रत्येक स्टेशनचा इतिहास या विद्यार्थ्यांनी एकत्र केलेला आहे. मग प्रकल्पाचा उद्देश, त्याच्यानंतर त्याची गृहीतकं आणि त्याच्यानंतर त्याच्यातून काय साध्यता झाली ह्याचं अतिशय सुंदर पद्धतीने अवलोकन या प्रकल्पामध्ये मला बघायला मिळालं. यानंतर आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुराज्य निर्माण करत असताना ज्या ज्या गोष्टींचा वापर केला गेला हे त्यांनी त्यांच्या प्रतिकृतीच्याद्वारे, महाराजांचे साहित्य असतील, महाराजांचे गडकिल्ले असतील, हे देखील विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलं. हे कौतुकास्पद आहे. मी आज हेच सांगू शकतो की मी या महाविद्यालयाच्या सर्व शिक्षकांचं प्रथमतः आभार मानतो, कारण आपण शिक्षणाबरोबर या सर्व गोष्टी ज्या काही तुम्ही मुलांकडून करून घेतायत. कारण प्रकल्प म्हटलं की त्यात 2 गोष्टी प्रामुख्याने येतात. एक निरीक्षण शक्ती, आणि विद्यार्थी स्वतः जेव्हा त्या गोष्टी बनवतो तेव्हा त्याच्यात एक आगलं कॉन्फिडन्स आलेलं असतं. एका विद्यार्थ्याने तर चालता फिरता रोबोट तयार केला. कोण म्हणतो भारतामध्ये टॅलेंट नाही आहे? आपल्या भारतातल्या या खेड्यांमध्ये खरा टॅलेंट आहे. कारण जमिनीच्या काळ्या मातीला मशागत करून सोनं निर्माण करणारा आपला हा परिसर, आणि या परिसरामध्ये विद्या मंदिर देखील असं सोनं घडवतंय. त्याबद्दल करावं तेवढं कौतुक हे थोडंच आहे. मी म्हटलंच ना, ह्या प्रकल्पाला बघून मी खरं तर भारावलेलो आहे. कारण या परिसरातच शिक्षित झालेला डॉक्टरेट PhD मिळवणारा विद्यार्थी, आणि जेव्हा एवढं सुंदर विद्यार्थ्यांचं सहभाग जर बघतोय तर आम्ही नक्कीच या प्रकल्पामध्ये आणखी जी काही कमी असतील त्याच्यासाठी आम्ही मदत करू.
रोबोट वगैरे बनवणारे विद्यार्थी आहेत, टाकाऊपासून टिकाऊ, त्यांना आणखी चांगल्या चांगल्या संस्थेशी आपण कनेक्ट करून त्याच्यामध्ये त्यांच्या ह्या कलागुणाला कशी वाव मिळेल याच्यासाठी आपण प्रयत्न करू. गडकिल्ले आणि खरंच आजच्या या युगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराजांचे विचार पोहोचवणं फार गरजेचं आहे. तर त्यांच्यासाठी लागणारी आणखी काही म्हणजेच संघटना असतील, त्या संघटनालाही मी पाचारण करू शकतो की तुम्ही येऊ शकतात. बदलापूर गावातील हे नावाजलेलं संकुल आहे बरं का, ज्या संकुलामध्ये म्हणजे आमची इच्छा होती, आमच्या मुलांची इच्छा आहे शिक्षण घेण्यासाठीची, त्या संकुलात येऊन खऱ्या अर्थाने शिक्षण प्रणाली कशी राबवली जाते. कारण आता आपण जर पाहतोय तर न्यू एज्युकेशन पॉलिसी ही सरकारने काढलेली आहे आणि सरकार काय म्हणतोय की कृतीयुक्त शिक्षण असणं फार गरजेचं आहे आणि त्या कृतीयुक्त शिक्षणाची सुरुवात आपल्या बदलापूर गावातून झालेलं आहे. मी येथील मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांचं मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या सर्वांची पालकांनाही सांगतो की तुम्ही अतिशय योग्य ठिकाणी आपली मुलं दिलेली आहेत, कारण हे आपलं भविष्य आहे आणि हे भविष्य घडवण्यासाठी हे सर्व शिक्षकवृंद अहोरात्र मेहनत घेत आहेत. कारण हे सोपं नाही आहे. करिक्युलम पूर्ण करणं, अभ्यासक्रम पूर्ण करणं आणि त्याच्याबरोबर मुलांकडून त्यांच्या असणाऱ्या कलेला जपण्याचा प्रयत्न ही लोक जे करत आहेत त्यांना खूप खूप आभार. आणि या कामासाठी आमच्यासारख्या लोकांचं जेव्हा कधी तुम्हाला मदत लागेल तुम्ही हाक द्या, आम्ही त्याच्यासाठी सदैव तत्पर असू. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.